नमस्कार. आज आपल्याला गवळण सांगणार आहे. दुडीवरी दुडी गवळणी साथे निघाल्या. गवळणीचा भावार्थ आपण कधी जाणतो का? आपण गवळण बोलून जातो, भजन म्हणावं म्हणजे म्हणावं, पण आपण अर्थ कधीच जाणून घेत नाही. त्यामुळे आपण अर्थ आता जाणून घ्या. काय हे गवळण, एकनाथ महाराज या गवळणीमध्ये काय म्हणतात ह्याचा भावार्थ नक्की ऐका. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली, दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या. गवळण गोरस मनोविसरल्या, गवळणी गोरस मनोविसरल्या. गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे. तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे. दुडिया माझारी कान्होबा झाला भारी, उचंबळे गोरस ओ संडे बाहेरी. गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे. एका जनार्दनी सबळ सगवळणी, एका जनार्दनी सबळ सगवळणी. ब्रह्मानंदू न समाये मनी. गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे. तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे. एकनाथ महाराज काय सांगतात हे ऐका. गवळणी एवढ्या कृष्ण वेड्या झाल्या होत्या, त्यांना काहीही समजत नव्हतं. कृष्णाशिवाय त्यांना चैनच पडत नव्हती. जागृती स्वप्नी फक्त कृष्णच दिसायचा, एवढ्या त्या गोपिका कृष्ण वेड्या झाल्या होत्या. एकदा का मन ब्रह्मानंदात रमलं ना, तर काहीच समजत नाही. संसार हे सगळं तुच्छ वाटतं, असं त्या गोपिका, तल्लीन झालेल्या गोपिका, आणि त्या चालल्यात मथुरेच्या बाजाराला. दुडीवरी दुडी म्हणजे मटक्यावर मटका घेतला डोक्यावर आणि त्या मथुरेच्या बाजारात निघाल्या सातमधी सगळ्या जणी. आणि त्या मथुरेच्या बाजारात जाऊन बसल्या. मथुरेच्या बाजारात जाऊन बसल्या. त्यांना काय म्हणावं हे पण भान नव्हतं. एकदा का भगवंताचं वेड लागलं ना, तर कशाचंही भान राहत नाही आणि संसारिक लोक त्याला वेड समजवतात. ह्या गोपिका काय म्हणतात? गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे, गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या दामोदर घ्या, असं जोराजोरात त्या गोपिका गोरस घ्या म्हणायचं विसरूनच गेल्या. का दही दूध घ्या हे बोलणं त्या विसरल्या आणि मोठ्याने त्यांचं चालू झालं, गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या दामोदर घ्या. मथुरेमधल्या संसारिक बाया बाजारात आल्या आणि यांचं चाललंय, गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या दामोदर घ्या. मथुरेतली एक बाई पुढे आली आणि म्हणते, का ग, तू तो गोवर्धन पर्वत उचलणारा गोविंद त्यालाच विकतेस का? आम्हाला तरी दाखव कसा बसला तुझ्या मटक्यामध्ये. दुसरी गवळण आली आणि हसायला लागली.
का ग, तो कालिया मर्दन श्रीकृष्ण तोच विकतेस का? तिसरी आली आणि म्हणते, का ग, तू त्या आघासुराला मारलेला कृष्ण त्यालाच विकतेस का? चौथी आली आणि सगळ्या त्या गोपिकांची टिंगल करायला लागल्यात. मथुरेमधली एक बाई आली आणि विचारते, तो ब्रह्मांडाचा मालक, सगळ्या जगाचा पोशिंदा, आणि तू त्यालाच विकतेस का? आणि तो तुझ्या मटक्यामध्ये बसला तरी कसा, मला दाखव. त्या मथुरेतल्या संसारिक बाया ह्यांची टिंगल करतायत, तो पुतना अंतक श्रीकृष्ण, तू त्यालाच विकतेस का? किती पराक्रम केले, किती दैत्यांना मारलं, आणि त्यालाच तू विकतेस का? ह्या ब्रह्मानंदात बुडालेल्या भाव वेड्या गोपिका ह्यांना काहीही समजत नव्हतं. काय करावं काही कळत नव्हतं. ह्यांनी धावा चालू केला. कृष्णा, अरे तू दिनाचा नाथ आहेस, दीननाथ हे ब्रीद सांभाळ आणि आमच्या मटक्यात ये. ह्या संसारिक बायांना दाखव तू घटाघटामध्ये आहेस. तो भक्तवत्सल भगवंत भक्ताची हाक ऐकून धावत आला आणि सूक्ष्म रूपात त्या गोपिकाच्या मटक्यात बसला. गोरस नाहीसं झालं आणि प्रत्येक मटक्यामध्ये भगवंताची मूर्ती साकारली आणि भक्तासाठी तो जगजठी काहीही करू शकतो. ह्या गोपिकांसाठी त्या संसारिक बायांना पण त्या भगवंताचं त्या मटक्यामध्ये दर्शन झालं. एकनाथ महाराज म्हणतात, त्या गोपिकाच्या मनामध्ये फक्त ब्रह्मानंदच ठसलेला होता. ध्यानीमनी त्या भगवंतच दिसत होता त्या गोपिकांना. म्हणून तो भगवंत भक्तवत्सल धावून आला आणि त्यांची लाज राखली.